हॅलो. तर जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज निवांशचा बर्थडे आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तेच शेअर केलं आहे. कधीही डेकोरेशनचं वगैरे असं काही काम राहिलं तर या सर्व ज्या गोष्टी असतात ते मी करते. पण सध्या निवांशमुळे ना वेळच मिळत नाही, म्हणून डेकोरेशनचं असं काही मी ठरवलंच नव्हतं. कारण धावपळ करत गावाला आलो. आज निवांशचा बर्थडे आहे आणि उद्यापासूनच निर्मयची एक्झाम सुरू होत आहे. सर्व एकात एक गोष्टी आल्या ना की मग ना काही सुचत नाही. म्हणून एकदम वेळेवर डेकोरेशनवाल्यांना फोन केला आणि डेकोरेशन करून घेतलं. या डेकोरेशनसाठी ना त्यांनी 2,000 रुपये घेतले. निवांशचा पहिला बर्थडे आहे म्हणून डेकोरेशन केलं, नाहीतर सर्व गोष्टी नॉर्मलच करायचं ठरवलं होतं. डेकोरेशन झालं आणि त्यानंतर ना मी हॉल व्यवस्थित करायला घेतला. पण एकदा तयार झाल्यानंतर ना या सर्व गोष्टी करायला कंटाळा येतो. असो, तर मी आज जो ड्रेस घातला आहे ना, तो ड्रेस माझ्या दादाच्या लग्नात हळदीच्या प्रोग्रामसाठी म्हणून घेतला होता. आणि यासाठी आज घातला की निर्मईकडे पण सेम कलरमध्ये लेहंगा आहे, तर मला ना निर्मईसोबत सेम ड्रेसमध्ये फोटोशूट करायचे होते. कारण मला तर हा ड्रेस होईलच, पण निर्मईला हा ड्रेस जो आहे तो लहान होत आहे. मग ज्या काही लेडीज आल्या होत्या त्यांच्यामध्येच मग बर्थडे सेलिब्रेट करून घेतला, कारण खूप उशीर होत होता. काही बायका ज्या होत्या त्या भजनासाठी बाहेर गेल्या होत्या, कारण आज गजानन महाराजाचा प्रकट दिनसुद्धा होता. आणि केक आम्ही 2 दिवसाआधीच ऑर्डर करून ठेवला होता आणि पाहिजे तसाच मिळाला. आज निवांश दिवसभर झोपला नव्हता, तर भीती वाटत आहे की तो राहणार की नाही. पण निवांश मस्त हसत आनंदात होता आणि आम्हाला भीती वाटत होती की पहिला वाढदिवस आहे तर तो राहणारच नाही. पण तो व्यवस्थित राहिला, कारण त्याला ना इकडे तिकडे लहान मुलं आणि घर एकदम भरून दिसत होतं, तर तो खूप मस्त खेळत होता. मग मी निवांशचे पाय धुवून औक्षवण केलं आणि बाकी 5 बायकांनी सुद्धा ओवाळून घेतलं. केक कटिंग केली आणि निवांशला केक चारून दिला, तर त्याला ना केकची टेस्ट जी आहे ते खूप जास्त आवडली. पण जास्त प्रमाणात लहान मुलांना केक चारणं पण बरं नसतं. बर्थडे झाला आणि त्यानंतर सर्वांना नाश्ता देण्याच्या तयारीला लागले. फुल ब्लॉग जो आहे तो लवकरच चॅनलवरती अपलोड करेल, तर असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.